नमस्कार, माझं नाव आर्ज दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। मी आता जयपूरला चाललो आहे। जयपूर कोथळी असं एक संपूर्ण नाव आहे, पण जयपूर आणि कोथळी हे वेगवेगळी गावं आहेत जी मोताळा तालुक्यात येतात। तर जयपूरला जाण्यामागचं कारण म्हणजे जयपूरमध्ये एक पायविहीर आहे, पुरातन पायविहीर, आणि असं बोललं जातं की ती मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली पायविहीर आहे। याच्याशिवाय गॅझेटियरमध्ये असाही सांगितलं आहे की तिथे मिर्झा राजे जयसिंगने एक छत्रीसुद्धा बांधली होती। सो आज हे सगळ्या दोन्ही जागा ज्या आहेत किंवा दोन्ही ठिकाणं जे आहेत, पायविहीर आणि ही छत्री, हे आपण पाहूया आणि छत्रीचाही शोध घ्यायचा आहे। तर आज या जर्नीमध्ये माझ्यासोबत लोकमतचे उपसंपादक आहेत विवेक चांदूरकर सर, त्याच्यासोबतच डॉक्टर श्याम देवकर आहेत जे हिस्ट्री रिसर्चर आहे इथलेच। सो यांच्यासोबत मी जातो आहे। आता गाव थोडं जवळच आहे, सो आम्ही इथे ब्रेक घेतला आहे आणि गावातलंसुद्धा मी तुम्हाला दाखवतो ही विहीर कशी दिसते किंवा या गावामध्ये छत्री आहे की नाही। जयपूरला जयपूर म्हणण्यामागेही एक खूप मोठा इतिहास आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगेलच। डॉक्टर श्याम देवकर आपल्याला ते सांगतील। पण हा व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता मी तुम्हाला भेटवतो सरांशी। सो जयपूर गाव थोडं जवळच आहे आणि मी ब्रेक घेतला आहे। हिअर इज डॉक्टर श्याम देवकर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, नमस्कार। आणि विवेक सर, गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। तर आता आम्ही लवकरच पोहोचू तिथे, गाव इथनं जवळच आहे। विवेक सर, तुम्ही ऐकलं होतं का इकडे काही आहे म्हणून? कोथळी या गावामध्ये दोन महादेवाचे मंदिर आहेत। या दोन्ही महादेवाच्या मंदिरांची विशेषता अशी आहे की एका महादेवाच्या मंदिरामध्ये सूर्य जेव्हा उगवतो त्यावेळेस पिंडीवर तिथे सूर्यकिरण पडतात, राईट। तर दुसऱ्या मंदिरात सायंकाळी सूर्यकिरण पडतात, म्हणजे महादेवाचे शिवलिंग। तर जयपूरला सुद्धा एक पाय विहीर आहे आणि त्यांची मिर्झा राजे जयसिंग यांची छत्री असल्याचं देवकर सरांनी काल सांगितलं, त्याच्यामुळे आज आपण ते बघायला जातो। येस, and only for that we make a plan to go there to see all this beauty. I mean, तिथे काय काय आहे हे शोधण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। and we have डॉक्टर श्याम देवकर, ते नक्कीच या सर्व जागा दाखवणार, राईट सर? तो चला, आता इथनं खूप बडबड झाली आहे, थोड्या वेळातच पोहोचूया जयपूरला। सो फायनली रीच जयपूर गाव। इथे हनुमान मंदिर आहे गावाकडे आत, आणि देन तुम्ही इथे पोहोचता। हे विहिरी कडची जागा आहे, विहीर चालू होतं। सो या पायविहीरला जाण्यासाठी इथनं रस्ता आहे। ही जी पायविहीर आहे ती मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली आहे। फोटो कोण सापडले ब्रिटिश लायब्ररीमध्ये? आत पायऱ्या आहेत, गो इफ पॉसिबल। लुक्स अमेझिंग। यात खोल्या आहेत आणि याला ॲक्च्युली दोन रस्ते आहेत, एक हा इथला आणि एक इथनं येतो। हा दोन मंदिर गेलो होतो ना। तर इथे ना आपण खाली जाऊन पाहूया या विहिरीच्या आत। यात सुंदर अशा खोल्या केल्या आहेत। you can go there and you can see all the amazing thing. यात पाणी आहे बघा। या रूम मधनं नाही पाहू शकत, पण इकडं एक रस्ता आहे। येस, नाही आहे। दिस इज द वे ॲक्च्युली यू कॅन गो वॉच। इथे ना ॲक्च्युली जाळे झाले आहेत सगळीकडे। दुसरं काय तो ही अशा काही प्रकारचे दिसते। आतमध्ये पाण्यात ना काही काही
मंदिरातलं टाकून ठेवलंय. सो आय डोंट नो वाय. गावातले अच्छा अच्छा. बाकी हे खूप सुंदर आहे. व विहिरीचं मुख्य बांधकाम जे आहे ते दगडाने केलं आहे आणि वरचं जे बांधकाम आहे ते विटांनी, जुन्या काळातल्या ज्या विटा असायच्या चपट्या त्यांनी केलं आहे. इथनं सुद्धा आपण जाऊ शकतो. हो बट देयर इज नथिंग ॲज सच. तिकडे आत पण तसंच आपण त्या रूम मध्ये राईट. आणि दोन्ही ठिकाणी जिथे एंट्रन्स आहे तिथे रूम्स आहेत प्रॉपर, वेअर यू कॅन ॲक्च्युअली स्टे, मे बी राहू शकता अशाच जागा आहेत. इकडून जाऊया. हे झाल्यानंतर सो ह्या 2 रूम आहेत ना, ॲक्च्युली कनेक्टेड आहेत. पण आहे. बॅटरी लाव. हो लावा बॅट. काय आहे तिथे? अच्छा अच्छा, झाडे आहेत. इथनं एक रस्ता आहे विच डिरेक्टली, अच्छा ओके ते बंद आहे. पण तो पूर्वी रस्ता असणार, मे बी इथे रूम असावी आहे ना, काय माहिती आहे. ओके. देअर इज अ रूम. म्हणजे निवास पण आहे ना, ती रूम आहे, तिथे दरवाजा आहे, सगळे बेडरूम टाईप आहे. देवड्या केल्या. बाहेर लोक. सो या विहिरीला सपोर्टिंगसाठी इथे ओटा आहे खूप मोठा. इथून एक रोड जातो. ही जागा काय आय डोंट नो. इथनं एक रस्ता आहे. इट्स ॲक्च्युली हा याचा मुख्य रस्ता असावा. तर हा रस्ता ॲक्च्युली क्लोज्ड आहे. सो मी सध्या मिर्झा राजे जयसिंग यांच्या विहिरीच्या आत आहे, जी जयपूर मध्ये आहे. जयपूर एक छोटंसं गाव आहे मोताळा तालुक्यामध्ये. याला जयपूर कोथळी असं सुद्धा एकत्र संबोधलं जातं. त्यातली ही विहीर. मिर्झा राजे जयसिंग जेव्हा विदर्भात होते किंवा वऱ्हाडात होते तेव्हा त्यांनी ही विहीर बांधल्याचा एक उल्लेख आहे. आणि विहिरीसोबतच त्यांनी एक छत्री सुद्धा बांधली होती, ती सुद्धा इथे आहे असं म्हणतात. आता ते पाहूया, म्हणजे ती मला दिसली तर नाही, बट देन ऑल्सो वी कॅन वॉच इट, की जर ती कुठे भेटली म्हणजे सर्च करून पाहायला मिळाली तर खूप चांगलं होईल. सो ही अशी काहीशी विहीर दिसते आतनं. खूप सुंदर विहीर आहे. ही अष्टकोणी विहीर आहे आणि अतिशय सुंदर अशी विहीर आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा जयपूरमध्ये मोताळ्यामध्ये कोथळीकडे जात असणार, कोथळीमध्ये सुद्धा 2 पुरातन मंदिर आहे, तर ती पाहण्यासाठी तेव्हा तुम्ही जयपूरकडे सुद्धा येऊ शकता ही विहीर पाहण्यासाठी. थोडं याला क्लिनिंग, थोडं याची साफसफाई केली तर ही आय एम शुअर की खूप पाहण्यासारखं एक मी म्हणेल लोकेशन होऊन जाईल. सो इथे नक्की या हे पाहण्यासाठी. सो आम्ही इथे ॲक्च्युली पाणी पिण्यासाठी थांबलो आहोत. इथे एक डोंगर आहे, त्या डोंगरावर मिर्झा राजे जयसिंग यांची छत्री आहे असं बोललं जातं. म्हणजे आम्ही तेच शोध करतो आहे. मिर्झा राजे जयसिंगने एक छत्री बांधली होती इथे, त्याचा एक उल्लेख आहे, म्हणून इथे आम्ही जातो. तिथे थोडं थांबून पाणी पिऊन मग त्या पहाडावर जायचं आहे इथनं. तिथे आता आपण बघूया मिर्झा राजे जयसिंग यांची छत्री. तरवाडीकडनं गोसिंगकडे जाणाऱ्या रोडवर कमळनाथचं बोर्ड दिसतं. त्या बोर्डकडे येऊन तुम्ही पोचलात की तिथनं आत या कमळनाथ मंदिराकडे येणाऱ्या रोडवर इथे जे पहाड दिसतात त्यातल्या मधातल्या पहाडवर आहे मिर्झा राजे जयसिंग यांची छत्री असं म्हणतात. आणि ते पाहण्यासाठीच आम्ही आता निघलो आहोत इथनं.
वाजता आहेत आणि आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. ॲक्च्युली यू नीड समवन टू हू नो दिस प्लेस, तरच तुम्ही इथे येऊन पोहोचू शकता. आमच्यासोबत इथनं जयपूरचे एक दादा आहेत. काय नाव आहे तुमचं? मधुकर वानखडे. अच्छा, मधुकरजी. तुम्ही ही जागा आधी पाहिली होती? हा, आम्ही आता इथं गावा बाजूला कमळनाथ म्हणून तरोडानाथ इथं यात्रा महाशिवरात्रीला भरत असते. तर आम्ही कसं आहे मग सर्व मित्र मंडळी एक असं वाटते आम्हाला की बा डोंगरावरून थोडंच फार गेलं तर असं या डोंगरावरून आजूबाजू आम्ही चढत उतरत इकडे हसत मजेत जेवण खावणं वरती करून यात्रेला जातो. अच्छा, तुम्हाला काय माहिती होतं ते एक छत्री वगैरे आहे म्हणून? आहे म्हणतात, वर आहे, आपण जाऊन तिथं पाहून घेऊ. या, बट थँक्यू व्हेरी मच. एवढं दूर तुम्ही कारण ते जयपूरवरनं इथे आलेत सोबत. अँड विदाउट द हेल्प वी कुडंट रीच टू दिस प्लेस ॲक्च्युली. सो आम्ही निघलो आहोत वर जाण्यासाठी. हे ॲक्च्युली मला शिवणी टाकासारखंच पहाड वाटतं आहे. आता याच्या वर जायचं आहे. So I'm going upstairs. It looks so easy, but it is actually not easy. विवेक सर थकलात की नाही? So it's actually very hard. So keep your water bottles with you. म्हणजे तुम्हाला तुम्ही वर गेल्यानंतर डिहायड्रेट नाही होणार. आणि इथनं वर पोहोचायचे म्हणजे अतिशय दमछाक होते. सो सोबत पाणी ठेवा, कारण हे ॲक्च्युली थर्ड एकाच डोंगरावरचं हे तिसरा आत्ता सध्या तिसऱ्या क्रमांकाचा छोटासा डोंगर आहे. माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता डॉक्टर श्याम देवकर सुद्धा आहेत. आणि आम्ही थोडं रेस्ट करत होतो खाली आणि आता वर निघालो. थोडं समोर गेलो की आणखी ती जागा आहे. सो फायनली मी या ठिकाणी येऊन पोहोचलो जिथे मिर्झा राजा जयसिंग यांची छत्री होती असं म्हणतात. आता आपण जाऊया तिथे आणि पाहूया एक्झॅक्टली काय आहे तिथे. खरंच मिर्झा राजा जयसिंगची छत्री आहे का, खरंच तेवढ्या वर आल्या असतील का, हे सर्व तिथे गेल्यावरच माहिती पडेल. सो वेळ न दवडता जाऊया आणि बघूया. ह्या जागेला ॲक्च्युली हा जो डोंगर आहे तो तरोडानाथचा डोंगर आहे. लोक म्हणतात का 100 मेंढ्या गेल्या, 99 मेल्या, एकच सोन्याची निघली बाहेर, असं म्हणणं झालं. सो या इथे वरनं या हा जो स्पॉट दिसतो इथे भुयार आहे ना, आणि हे भुयार कुठे निघतं? इथे मंदिर दिसतं पाठीमागे. अच्छा, हे भुयार निघतं इथं जवळ असलेलं जे मंदिर आहे तरोडानाथमध्ये कमळनाथाचं, तिथं निघतं. सो फायनली आम्ही या वर डोंगरावर पोहोचलो. पण इथे मिर्झा राजांची छत्री तर नाही आहे, पण इथे एक भुयार आहे असं म्हणतात. आणि जे निघतं कमळनाथाच्या देवळामध्ये. इथनं बकऱ्याही सोडल्या होत्या पूर्वी. आता याच्या खाली याच्यावर माती पडली आहे, त्यातून जर माती काढली तर तिथे एक रस्ता येतो. बट इट इज व्हेरी डेंजरस टू गो विच इज रीच टू द टेम्पल ऑफ कमळनाथ जे तिकडे आहे तिथे ते निघतं. सो इथे मिर्झा राजा जयसिंगची छत्री तर नाही आहे, पण मी तुम्हाला बाकी मिर्झा राजा जयसिंगनी जी विहीर बांधली आहे जयपूरमधली ती तुम्हाला दाखवली आहेच. सो ही ती जागा आहे. याला तरोडानाथचा डोंगर म्हणतात. हा परिसर खूप सुंदर आहे. आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला डोंगरच डोंगर दिसतील. इट्स ब्युटिफुल स्पॉट. मिर्झा राजा जयसिंगची छत्री तर नाही दिसली, पण खूप सुंदर ही जागा आहे. ही पाहण्यासाठी आम्ही आलो होतो इथे. आणि इथनं एक भुयार आहे असं म्हणतात जे कमळनाथच्या देवळामध्ये निघतं. सो मिर्झा राजा जयसिंगची विहीर कशी वाटली तुम्हाला, किंवा तिथल्या ज्या जागा आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्या सर्व. आणि ही जागा स्पेशली हे जे डोंगर आहेत ते खूप सुंदर डोंगर आहेत. आजूबाजूला कमळनाथाचं एक सुंदरसं देवालयसुद्धा आहे. सो तुम्ही आलात तर ह्या सगळ्या जागा आणि ही जागा सुद्धा पाहण्यास. सो माझ्यासोबत नेहमीप्रमाणे इतिहास संशोधक डॉक्टर श्याम देवकर सर आहेत. सर, आपण जयपूरचे मिर्झा राजा जयसिंग यांची विहीर पाहिली. सो खरं तर कोणालाही माहितीच नाही आहे की मिर्झा राजा जयसिंग यांनी इथे विहीर बांधली होती, म्हणजे जयपूरमध्ये विहीर बांधली होती कोथळीच्या बाजूचं जयपूर जे मोताळा तालुक्यात येतं. तर मग म्हणजे याच्या मागे काय स्टोरी आहे किंवा काय हिस्ट्री आहे? बाळापूरचं संशोधन करताना माझ्या एक लक्षात आलं होतं की बाबा कोथळीला मिर्झा जयसिंग यांनी एक छत्री बांधलेली आहे.
मागच्या 3 वर्षापासून त्या छत्रीचा आम्ही शोध घेतोय, परंतु छत्री काही आम्हाला आढळली नाही. ओके. त्यामुळे मिर्झाराज जयसिंग यांचं कोथळीच्या परिसरात काम असावं असा मनाशी एक निष्कर्ष मी काढलेला होता, किंवा त्याच्या आसपास त्यांचा एखादा तळ असावा, लष्करी तळ असावा. हे लक्षात होतंच. एक फिलिप एरिस नावाच्या व्यक्तीने जयपूरच्या स्टेपवेलचे, पायविहिरीचे, बारवचे फोटो अपलोड केलेले होते. ते फोटो माझ्या नजरेस पडले. विहीर पाहिली. विहीर पाहिल्यावर लक्षात आलं की ही विहीर मिर्झाराज जयसिंगाच्या संबंधात असू शकते. आणि जयपूर गावाच्या नावाचा संबंध असेल किंवा गोसिंग बाजूला जे गाव आहे त्या दोन्ही गावाच्या नावाचा संबंध हा मिर्झाराज जयसिंग यांच्याशी जुळतो. म्हणजे असं का की मिर्झाराजे जयसिंग यांच्याच नावाने जयपूर, म्हणजे त्यांचं जो मूळ गाव आहे ते जयपूरच आहे, बरोबर. ना? त्याचमुळे कदाचित त्या गावाचं नाव जयपूर असावं. आणि जयपूर कोथळी, कारण आधी कोथळी परिसर असावा. आणि कोथळी परिसरात जी छत्री बांधली त्या परिसरामध्ये एखादा छत्रीचे अवशेष किंवा कदाचित उद्ध्वस्त अवस्थेतील छत्री सुद्धा असू शकते. परंतु ही विहीर मात्र मिर्झाराज जयसिंगांनी बांधली असावी हा निष्कर्ष निश्चितपणे काढता येतो. आणि त्या गावाला मिळालेलं नाव जयपूर हे सुद्धा मिर्झाराज जयसिंग यांच्यामुळेच मिळालेलं आहे. निष्कर्ष सुद्धा आपल्याला काढता येतो. येस, कारण मिर्झाराजे जयसिंग हे जयपूरचे महाराजा होते आणि ते विदर्भामध्ये लष्करासाठी आले होते, बरोबर, है ना, मुघल काळामध्ये. सो त्यामुळेच या भागामध्ये म्हणजे राजपुतांची वस्तीत आपल्याला दिसून येते त्या परिसरामध्ये. आजूबाजूचे भाग खूप सुंदर आहे. ॲक्च्युली आपण छत्री शोधण्याचा प्रयत्न केला पण तो पार धुळेच मिळाला, कारण छत्री भेटलीच नाही आम्हाला. इट वॉज अनसक्सेसफुल ॲक्च्युली. आणि आम्ही खूप जागी शोधलं आणि ती भेटलीच नाही. सो मे बी ती असू शकते कुठेतरी, किंवा उद्ध्वस्तही झाली असू शकते. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. खूप चांगली माहिती दिली आणि वेळोवेळी तुम्ही अशी माहिती देत राहा आम्हाला, म्हणजे आमच्यासारख्या विदर्भातील म्हणजे नॉर्मली सगळ्यांनाच ही माहिती मिळेल. थँक्यू व्हेरी मच. सो आम्ही छत्रीनं शोधून थकलो आणि ती भेटलीच नाही. तर ती असावी किंवा नसावी आता त्याबद्दल माहिती नाही. कुठे सर्च करणार तर ज्या ठिकाणी सांगितलं होतं लोकांनी त्या ठिकाणी बघितलं आणि ती नाही मिळाली. सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. आणि जरा विदर्भही फिरा. देर आर मेनी थिंग इन विदर्भ ऑल्सो. बाय. बोर गाडी गेली का पुढं? विवेक सर गेलं. बरेच वेट. वा, ती दगड मारून पाडण्यापेक्षा ना इथे ऑलरेडी खाली पडलेलीच आहे बोरं. सो माय गॉड, व्हॉट इज गोइंग. आम्ही वर गेलो होतो आणि मी ॲक्च्युली तिथनं ना हे जे आहेत हे गारगोटी आहेत ते मी शोधले आहेत. त्यांचा ना आवाज दाखवतो मी तुम्हाला. इट्स ब्युटिफुल.